तुमचे पण केस रफ झालेत का किंवा डॅमेज झालेत का किंवा मधून-मधून तुमचे केस गळत आहेत का, तुटत आहेत का? तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. हे फक्त घरातले इन्ग्रीडियंट वापरून तुम्ही माझ्यासारखे केस करू शकता, बनवू शकता. बघू शकता किती हेल्दी आणि सिल्की शायनी झाले आहेत माझे केस. फक्त एक वॉशमध्ये तुम्हाला काही म्हणजे मार्केट बेस घ्यायची गरज नाही. फक्त तुमच्या किचनमधलं जे इन्ग्रीडियंट आहे ते घेऊन तुमचे केस इतकं सिल्की शायनी, तुमचे केस जरा गळत असतील किंवा तुटत असतील किंवा आता गरमी आलेली आहे, बऱ्याच जणांचे केस गरमीमध्ये तुटतात, तर माझे पण केस गरमीमध्ये तुटतात. त्याच्यापेक्षा मी अगोदरच म्हणजे हे रेमेडी ट्राय करत आहे, म्हणजे जेणेकरून जास्त गरमी झाल्यानंतर माझे केस गळायला नको म्हणून मी आतापासून रेमेडी स्टार्ट केलेली आहे. तर बघू शकता फर्स्ट वॉशमध्ये माझे केस. तर रेमेडी काय आहे थोडक्यात बघूया, चला मी तुमच्यासोबत शेअर करते. सगळ्यात पहिले तर वेलकम बॅक टू माय चॅनल. माझं नाव आहे प्रियंका आणि माझ्या चॅनलचं नाव आहे प्रिटी प्रियंका. जर माझ्या चॅनलवर कोण नवीन आला असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक देखील करा, मला म्हणजे थोडंसं मोटिवेट भेटतं. तर सगळ्यात पहिले मी इथे तांदूळ घेतलेले आहे, बघू शकता मी 2 ते 3 चम्मच घेतलेले आहे. माझ्या हेअर लेंथ वाईज घेतलेले आहे. तुमचे हेअर लेंथ जर कमी असेल तर तुम्ही कमी देखील घेऊ शकता. हे खूप मोठं बनवून तयार होतं बॅच. तर बघू शकता हे मी घरातले तांदूळ घेतलेले आहे. जो तुम्ही यूज करता तेच घ्यायचं आहे, जे घरात बारीक मोठे राशनचे कुठले पण असेल तर चालते, फक्त तांदूळ पाहिजे. त्याच्यानंतर मी मेथी घेतलेली आहे. मेथी कसे पण असेल तर चालतं. हे माझे घरचे मेथी आहेत, माझ्या शेतात स्वतः पिकलेले, म्हणजे चांगले ऑर्गॅनिक आहे. तुम्ही ऑर्गॅनिक घ्यायचा प्रयत्न करा, म्हणजे चांगलं फ्रेश असेल. तर बघू शकता याला मी स्वच्छ धुवून घेत आहे. धुवून घेण्याची खूप गरज आहे, कारण की जे पण घाण आहे, जे पण वरती बसलेलं आहे ते सगळं निघून जायला पाहिजे, कारण की आपण इथं केसाला यूज करणार आहोत. तर केसाला एकदम स्वच्छ पदार्थ यूज करायचे, कुठले पण आपण यूज करत ह्याला 2 ते 3 वेळा म्हणजे स्वच्छ धुवून घ्यायचं. त्याच्यानंतर जे पाणी आपण काढत आहे ते साईडला ठेवायचं आहे, ते झाडाला टाकायचं आहे. अजिबात वेस्ट करायचं नाही कुठलं पण पाणी. ह्याचं एक पार्ट इतकं इम्पॉर्टंट आहे, मी तुम्हाला सांगू शकत नाही. स्वच्छ धुवून घेऊन त्याला मी रात्रभर ठेवणार आहे, ओव्हरनाईट ठेवणार आहे. जर तुम्हाला सकाळी यूज करायचं असेल तर तुम्ही रात्री भिजत घालू शकता. तर मी याला रात्रभर ओव्हरनाईट असं सोक करणार आहे, तर सकाळी यूज करणार आहे मी याला. तर बघू शकता मी याला रात्रभर सोक करून ठेवलेले आहे आणि हे म्हणजे एकदम स्मूथ यायला पाहिजे. मी एकातून 2 तुटायला पाहिजे आणि ह्याचा कलर पूर्ण चेंज झालेला आहे, बघू शकता अशा प्रकारे. आणि ह्याला कलर चेंज हो जेपर्यंतच ठेवायचा आहे आणि असा मधून तुटायला पाहिजे तोपर्यंत सोक करायचा आहे तुम्हाला. जर तुम्ही सकाळी घालत असाल तर खूपच चांगला आहे, म्हणजे संध्याकाळ रात्र म्हणजे 24 तास खूप छान म्हणजे हे होणार आहे, सोक होणार आहे. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही रात्रभर ठेवू शकता. तर मी एक कोरपड घेतलेले आहे, बघू शकता फ्रेश कोरपड घ्यायचं आहे, अलोवेरा जे घरातलं असतं. आणि मी जास्वंदीचं झाडं जे म्हणतो तो त्याचे पानं घेतलेले आहे आणि तुम्हाला फूल देखील असेल तर घेऊ शकता, पण आता सध्या उन्हाळा चालू आहे, जास्त फूल येत नाहीत, तर तुम्ही पानं घेऊ शकता. हे जे जास्वंदीचं झाड आहे ना, हे आपल्या केसांसाठी इतकं वरदान आहे, इतकं मोठं, म्हणजे माझ्या केसांसाठी तर खूप म्हणजे खूप उपयोग ठरलेला आहे. हे सगळ्यात मोस्ट पॉवरफुल आहे आपल्या केसांसाठी. जर तुम्ही ह्याचं म्हणजे रोज लीफचं पानं जरी उकळून वगैरे किंवा तुम्ही काही करून त्याचं स्प्रे जरा केसाला केलं तर तुम्हाला कुठलीच करायची रेमेडी गरज नाही आहे. तर मी तर छोटे छोटेचे पानं तोडून घेत आहे. सध्या जास्त फुलं अवेलेबल नसतात, कारण की आता उन्हाळा चालू झालेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला पत्ते घ्यायचे. तुमच्याकडे अवेलेबल असतील ते देखील घेऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. तर त्याच्यानंतर हे जे पाणी आहे आपल्याला काढून घ्यायचं आहे, इतकं पूर्ण पाणी टाकायचं नाही आहे त्याच्यामध्ये. आपण ह्याला टोनर देखील यूज करू शकतो काही इन्ग्रेडियंट ॲड करून मध्ये. तर त्याच्यानंतर ह्याला मी मिक्सरमध्ये ग्राइंड करणार आहे, एक बारीक पेस्ट बनवणार आहे. जितकं होईल तितकं बारीक पेस्ट बनवायचं आहे. जे आपण इन्ग्रेडियंट घेतलेले आहेत त्याला म्हणजे असं टाकून द्यायचं आहे त्याच्यामध्ये, कारण की ह्याला पण आपल्याला यूज करायचं आहे आपल्या केसांसाठी, म्हणजे आपल्याला डबल टिबल ह्याचा फायदा भेटेल आपल्या केसांसाठी. आपण जे इन्ग्रेडियंट आहेत आपल्या केसांसाठी ते यूज करत आहेत, तर किती पॉवरफुल होत आहे तुम्हाला समजू शकत नाही. जर तुम्हाला सध्या हेअरफॉल होत असेल तर तुम्हाला एक वॉशमध्ये तुम्हाला समजणार आहे, जेणेकरून म्हणजे तुमचे हेअरफॉल होणार नाही आहे. तर बघू शकता अशा प्रकारे मी माझं सगळं मिक्सरमध्ये टाकून घेत आहे. थोडंसं पाणी टाकायचं आहे तुम्हाला, जास्त पाणी टाकायचं नाही. एक थिक्क पेस्ट बनवून घ्यायचं आहे, अजिबात पातळ वगैरे काहीच पेस्ट बनवायचं नाही आहे तुम्हाला. पूर्ण एक बारीक म्हणजे जितकं होईल तितकं बारीक पेस्ट बनवून घ्यायचं, म्हणजे आपणाला ह्याला गाळून वगैरे घ्यायचं नाही आहे. तसंच डायरेक्ट आपल्याला स्कॅल्पला लावायचं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जितकं होईल तितकं बारीक म्हणजे पेस्ट करून घ्या. मी इतकं पाणी टाकलेलं आहे. आता पेस्ट बनवून तयार झालेली आहे. त्याच्यामध्ये थोडंसं मी कॅस्टर ऑइल टाकत आहे, एरंडीचं तेल टाकत आहे. तुम्ही इथं विटॅमिन ईचं कॅप्सूल देखील यूज करू शकता. तर आता आहे अप्लाय करायची बारी. तर बघू शकता माझ्या केसाची दशा.
तर मी तेल वगैरे अजिबात लावलेलं नाही आहे, तेल लावायचं नाही आहे. जे इन्ग्रेडियंट आपण करत आहोत ते तेल लावायची गरज नाही आपल्याला, असंच म्हणजे स्कॅल्पला यूज करायचं. सगळ्यात पहिले तर आपल्याला गुंता काढून घ्यायचा आहे. गुंता काढून घेतलेलं खूप म्हणजे फायदा असतं, म्हणजे नंतर केस तुमचे खूप गुंता होणार नाहीत. म्हणजे अगोदर तुम्ही जर केसाचे गुंता काढून घेतला असेल तर तुम्हाला मास्क लावल्यानंतर जास्त त्रास होणार नाही. तर बघू शकता इतकं हेअरफॉल होत आहे माझं. हेअरफॉल म्हणजे उन्हाळ्यात जास्तच होतं माझं हेअरफॉल, त्याच्यामुळे मी अगोदरच रेमेडी स्टार्ट केलेली आहे, म्हणजे जेणेकरून जास्त हेअरफॉल व्हायला नको पुढे चालून. कारण की माझे केस काय माहिती गरमीनं खूप गळतं. आणि आता सध्या पण पाणी पण बाहेरचं वापरत आहे, म्हणजे कॉर्पोरेशनचं जास्त येत नाही आहे पाणी, बाहेरचं जास्त वापरतो म्हणून माझं हेअरफॉल जास्त म्हणजे होतं. तर हे पेस्ट चांगलं मिक्स करून घ्यायचं, जे आपण ऑइल टाकलेलं आहे चांगलं मिक्स व्हायला पाहिजे. तर तुम्हाला फक्त स्कॅल्पला ध्यान द्यायचं आहे, तुम्हाला स्कॅल्पला चांगलं अप्लाय करायचं आहे. आणि आपण तांदूळ टाकलेलं आहे ते एक कंडिशनरचं काम करतं आणि आपल्या केसांना एक पुश देतं, म्हणजे आपले केस वाढायला पाहिजे आणि गळायला नको. आणि जे मेथी आहे आपल्या केसाला मुळाशी घट्ट करतं, म्हणजे जेणेकरून गळत नाहीत आपले केस. आणि जर तुमचे केस मधून तुटत असतील ते देखील तुमचं पूर्णपणे बरं होऊन जातं. आणि तुम्ही तेल लावत नसेल किंवा तुम्हाला तेल लावायला आवडत नसेल तर हे रेमेडी नक्की ट्राय करून बघा. हिरो इन्ग्रेडियंट आहे आपल्या केसांसाठी आणि हिरो मास्क आहे. तुमचे केस म्हणजे एक वेळालाच तुम्हाला समजेल की तुमचे केस रिवर्ट करत आहेत, तुमचे हेअरफॉल कमी होत आहेत. आणि ज्यांना हेअर मास्क लावायला आवडतं ते सगळ्यात बेस्ट आहे. जर इथं कुणाला हेअर मास्क अजिबात आवडत नसेल तर तुम्ही त्याला उकळून घ्यायचं पाण्यामध्ये आणि त्याचं जे पाणी येतं त्याला स्प्रे करायचं तुमच्या केसाला. तिथून देखील म्हणजे तुमचं एक 50% तुमचं केस हेअरफॉल व्हायचं कमी होतं. ते पण तितकंच गरजेचं आहे आपल्या केसांसाठी. जर तुम्ही तेल आवडत नसेल तर तुम्हाला तेल लावण्याची खूप गरज आहे केसाला. जर तुम्ही तेल लावत नसेल तर हे इन्ग्रेडियंट नक्की करून बघा, तुमचं केस म्हणजे एकदम रिवर्ट करतील. तर मी हे पूर्ण स्कॅल्पला लावत आहे. तुम्हाला एक अर्धा तास ठेवायचं आहे, अर्धा तास ते 45 मिनिट किंवा 1 तास तरी तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही ठेवू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. जितकं वेळ ठेवाल तितकं तुम्हाला चांगलं गरज आहे, म्हणजे तुमच्या केसाला म्हणजे घट्ट होतं. इतकं म्हणजे 1 तास ते 1.5 तास ठेवू शकता, याच्यापेक्षा जास्त ठेवू नका. तुम्हाला जास्त स्कॅल्पला कवर करायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही हेडवॉश करत आहे तेव्हा करू शकता. तुम्ही आठवड्यात 2 वेळा करू शकता, कारण की गरमी आहे, म्हणजे जास्त गरम पण डोक्याला नको आहे, गरम आहे, त्याच्यामुळे तुम्ही 2 वेळा करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. तर चांगलं अप्लाय करून घ्या. तुम्हाला हेअर लेंथला देखील करायचं आहे अप्लाय, तर तुम्ही जास्त मास्क बनवून तुम्हाला स्टोअर देखील करून ठेवू शकता. तुम्हाला 8 दिवस हे स्टोअर करून ठेवू शकता. एक वेळा बनवून ठेवलं की तुम्हाला 2दा यूज होतो, काहीच ह्याला फरक पडत नाही आहे. जर तुम्ही कांदा वगैरे टाकत असाल याच्यामध्ये तर म्हणजे अवॉइड करा. जर मी हे जेवढे इन्ग्रेडियंट घेतलेले आहे तेवढे जर इन्ग्रेडियंट घेतलं तर काहीच प्रॉब्लेम होणार नाही. 8 दिवस तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता, गच्च डब्यामध्ये झाकून ठेवू शकता, त्याच्यानंतर तुम्ही यूज करू शकता. आणि ह्याला चांगलं मी हेअर लेंथला देखील लावून घ्यायला लागले, तुम्ही बघू शकता. आणि तुमचे केस इतके छान होते तुम्ही म्हणजे सांगू शकत नाही. आणि मेथी जे आपण वापरलो आहे थोडंसं म्हणजे केसाला चिडचिड होतं म्हणजे धुते वेळेस. तर तुम्हाला हेअर लेंथ म्हणजे हेअर वॉश एकदम नळाच्या खाली करायचं आहे. म्हणजे पहिले तुम्हाला हेड वॉश चांगलं करून घ्यायचे, तुमचे केस एकदम म्हणजे अगोदर तुम्हाला शॅम्पू लावायची गरज नाही. पूर्णपणे पहिले केसाचं जे आपण लावलेलं आहे ते काढून घ्या, त्याच्यानंतर थोडंसं शॅम्पू लावायचं आहे. त्याला जास्त शॅम्पू लावायचं गरज नाही आहे, कारण की हे आपण जे यूज केलेलं आहे ते अगदीच म्हणजे अगोदरच स्लाइमी आहे. मग तुम्हाला जास्त शॅम्पू लागणार नाही, तुम्हाला एकच शॅम्पू लागणार आहे. तर ह्याला चांगलं एक गच्च म्हणजे बुचडा घालून घ्यायचं आहे. मी बुचडा म्हणते, तुम्हाला जे म्हणतं तुम्ही गच्च एक बांधून घ्यायचं आहे वरती. तर त्याच्यानंतर तुम्हाला हे शावर कॅप लावायचा आहे. जर तुमच्याकडे पॉलिथिन असेल ते देखील लावू शकता, पण ह्याला वाळून द्यायचं नाही आहे आपल्याला. म्हणजे जोपर्यंत ठेवत आहे तोपर्यंत म्हणजे झापूनच ठेवायचं आहे आपल्या केसाला, जेणेकरून त्याला म्हणजे चांगलं एक हे येईल. माझे केस खूप मोठे आहेत, हे पण बसत नाही आहे माझे. मी जे मागवले आहे ते बारीक होत आहे माझ्या केसांना, बघू शकता. तर ह्याला हेडवॉश जेव्हा करत आहे तेव्हाच काढायचं आहे. तर फ्रेंड्स, कसा वाटला माझा व्हिडिओ? तुम्हाला थोडा देखील माझा व्हिडिओ आवडला असेल तर